वय 18 ते 65। योजना सरकारी। दर महिना रक्कम 2,500 रुपये। करावा लागणार अर्ज, जमा करावी लागणार कागदपत्र, वार्षिक उत्पन्नाची मर्यादा हे सगळं असेल तर दर महिन्याला तुम्हाला 2,500 रुपये तुमच्या अकाउंटला मिळतील। पण यासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत। अर्जदार व्यक्ती कोण असावी? जर तुम्ही एकटे आहात, तुम्हाला कुठलाही आधार नाही, अनाथ मुलं, विधवा महिला, अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण, आजार जसे क्षयरोग, कॅन्सर, एड्स, कुष्ठरोग, घटस्फोटित महिला, अत्याचारग्रस्त किंवा वेश्या व्यवसायातून सुटलेल्या महिला, देवदासी, ट्रान्सजेंडर व्यक्ती, तसेच तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या पुरुषांच्या पत्नी यांना सुद्धा योजनेचा हा लाभ मिळू शकतो। त्याचप्रमाणे 35 वर्षावरील अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेतून लाभ मिळू शकतो। अगदी सिकल सेल या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते। दर महिना 2,500 रुपये मिळवू शकते। पण लक्षात ठेवा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पात्रता म्हणजे तुमचं कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील बिलो पॉवर्टी लाईन या यादीमध्ये असले पाहिजे। आता बिलो पॉवर्टी लाईन म्हणजेच कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 21,000 रुपयांपर्यंत असले पाहिजे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना यापूर्वी 1,500 रुपये महिना दिला जायचा, पण आलेल्या नवीन GR नुसार जर असे लाभार्थी दिव्यांग असतील तर या योजनेअंतर्गत त्यांना 2,500 रुपये दिले जाणार आहेत। 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या संबंधित शाखेमध्ये, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा तलाठी ऑफिसमध्ये जावे लागणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या विविध लाभांसाठी असलेली ही उपयुक्त योजना कोणती? तर योजनेचे नाव आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। पात्र असाल तर लगेच अर्ज करा।